सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार। इथे आपण ब्रेड पकोडे बनवत आहोत। त्यासाठी मी ब्रेड घेतले आहेत। ब्रेड पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे। ब्रेडमधलं पाणी काढून घ्यायचं आहे। इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे। कांदा उभा बारीक चिरून घ्यायचा आहे, जसं आपण भज्यांना चिरतो तसंच। नंतर एक मिरची घेतली, मिरची सुद्धा बारीक चिरून घ्यायची। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। नंतर ब्रेड बाउलमध्ये घ्यायचे, कांदा घ्यायचा, लाल मसाला, हळद, धनापूड, मिरची, कोथिंबीर, 2 चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे, 2 ते 3 चमचे बेसन घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूण किसून घालायचं आहे। नंतर पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर असे पकोडे बनवून ते फ्राय करून घ्यायचे आहेत। पकोडे आपले मीडियम आचेवरतीच फ्राय करायचे आहेत आणि गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। नंतर उरलेले पकोडे सुद्धा आपण फ्राय करून घेऊ। अशा प्रकारे आपले गरमागरम पकोडे तयार।